नमस्कार मंडळी. तर मी आज चाललेली आहे गोव्यावरून रत्नागिरीला आणि मग तिथून पुढला प्रवास हा गणपतीपुळ्याला असणार आहे. तर मी ट्रेनची वाट बघत होते. नेत्रावती एक्सप्रेस माझी 6:15ला होती आणि मी थांबलेले. सो आता मी ट्रेनमध्ये बसलेली आहे आणि म्हटलं तुमच्यासाठी हा व्ह्यू चांगल्यापैकी रेकॉर्ड करू. खूपच सुंदर वाटतं आहे, पहा मग. नमस्कार मंडळी. मी आता सकाळचे 11 वाजत आले आहेत आणि मी आत्ता रत्नागिरीत पोहोचलेली आहे आणि पुढे आता गणपतीपुळ्याला जाण्याचा प्रवास कसा होतो तो मी तुम्हाला नक्की या ब्लॉगमध्ये दाखवते. चला मग जाऊया. हा मी तुमच्यासाठी ट्रेनचा टाईमटेबल शेअर केला आहे. मे बी तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला उपयोगी. गणपतीपुळ्याला पोहोचलेली आहे आणि मी आता देवाचं दर्शन घ्यायला चालली आहे. माझं दर्शन चांगल्यापैकी झालेलं आहे आणि एकदम प्रसन्न वाटलं आहे. ते अभिषेक पण केलेला आहे. तुम्हाला मी मंदिर दाखवते आता. हे पहा मंदिर केवढं सुंदर आहे गणपतीपुळ्याचं. आणि हे मागे समुद्र आहे, हे पहा. तर दुपारचं जेवण हे महाप्रसादाने केलेलं आहे आणि हा तोच आरेवारी बीच आहे ज्याच्याबद्दल स्वप्नील जोशी एखाद्या पॉडकास्टमध्ये बोलत होते. पहा, खूपच सुंदर आहे. तर मंडळी, मी आता तुम्हाला पूर्ण खर्चाची माहिती देणार आहे. कसं काय झालं तर करमई ते रत्नागिरीचं माझं नेत्रावतीचं तिकीट होतं जे 110 रुपयाचं होतं. जनरलमधूनच गेलेलं मी. त्यानंतर मी तिथून रत्नागिरीवर स्टेशनवर पोचल्यानंतर मी शेअरिंग ऑटो केला बसस्टँडवर जायला, ज्याची किंमत होती अराऊंड 50 रुपये. त्यानंतर मी बसमधून गणपतीपुळ्याचं तिकीट काढलं ज्याची किंमत होती 42 रुपये. मी देवासाठी फुलं, नारळ आणि मोदक पण घेतलेले जे मला 150च्या आसपास पडलं. ते हे आपलं पर्सनल चॉईस आहे, कोणाला नारळ वगैरे द्यायचा असेल तर. आणि अभिषेकसाठी मी 151 रुपये दिलेले. हे पण तुमचं ऑप्शनल आहे, तुम्हाला करायचं आहे, द्यायचं आहे की नाही ते. त्यानंतर मी जरासं बीचवर आंघोळ पण करायला गेले. ज्यानंतर चेंजिंग रूम्स होते आणि तिथे वेगवेगळ्या किंमती होती. सो थंड पाण्याचं 30 रुपये घेत होते, गरम पाण्याचं 40 रुपये. मी थंड पाणी घेतलेलं 30 रुपयाचं. आणि सगळं झालं त्यानंतर मी परत मार्गे येण्यासाठी मी रत्नागिरी एका मारुती मंदिरकडे उतरली, जिथे माझं तिकीट मला पडलं अराऊंड 22 रुपये. आणि तिथून मी परत शेअरिंग ऑटो केला ह्याच्यापर्यंत रेल्वे स्टेशनला यायला, ज्याची किंमत होती परत 50 रुपये. आणि येताना परत रेल्वेचं तिकीट मला 110 रुपये पडलं. सो पूर्ण खर्च एवढं झालेला आहे. आणि तिथे स्टे पण खूप सोपे होते. मी असं म्हणेन काय तर गुगलवरती ऑनलाईन तुम्ही बुक नका करू. तुम्ही तिथे या आणि डॉमिटरीमध्ये बेडवाईज तुम्ही विकत घेऊ शकता. आणि खूपच भक्तिनिवासमध्ये राहाल तर तुम्हाला कमीत कमी किंमत पडेल. सो तुम्ही अकॉर्डिंगली तुम्हाला प्रायव्हेट रूम हवी असेल तर ते तुमच्यावर आहे. सो येस, हे सगळं माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. तुम्हाला आणि काही माहिती हवी असेल तर नक्की कळवा.